आज वर्षाच कुकिंग स्टुडिओमध्ये आपण बनवणार आहोत मस्त चमचमीत आणि चविष्ट अशी मासवडी आणि त्यासोबत लागणारा झणझणीत असा रस्सा। जे लोक नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी पर्याय म्हणून ही मासवडी थाली तुम्ही अगदी सहज बनवू शकता। अगदी स्टेप बाय स्टेप सगळी प्रोसेस या रेसिपीमध्ये दाखवली आहे, त्यामुळे कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राइब करा। तर सगळ्यात पहिले आपल्याला मासवडीसाठी लागणारं सारण बनवून घ्यायचंय। त्यासाठी मी इथे 2 वाटी किसलेलं खोबरं घेतलंय, 2 वाटी पांढरे तीळ घेतलेत, 2 वाटी चिरलेला कांदा घेतलाय, 1 वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेत, अर्धी वाटी लसूण घेतलाय, तेल आपण इथे लागल तसं यूज करणार आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली 1 वाटी, त्यानंतर अर्धा चमचा हळद घेतली आहे, 2 चमचे लाल तिखट घेतले, 2 चमचे गरम मसाला घेतलाय, 2 चमचे कांदा लसूण मसाला घेतलाय, 2 चमचे धना पावडर घेतली आहे आणि मीठ जसं लागल तसं आपण वापरणार आहे। आता एक एक करून आपल्याला यातलं काही साहित्य भाजून घ्यायचे। त्यासाठी मी इथे एक पॅन गरम करायला ठेवलाय, त्यामध्ये पहिले आपल्याला खोबरं टाकून घ्यायचंय। एक 2-3 मिनिटांसाठी आपल्याला हे खोबरं चांगलं हलवून भाजून घ्यायचंय। असं सोनेरी रंगावरती परतून झालं की आपल्याला हे काढून घ्यायचंय। खोबरं भाजून झाले की आपल्याला लगेच तीळ भाजून घ्यायचे। तीळ अगदी 1-2 मिनिटातच भाजल्या जातात, त्यामुळे पटकन हलवून थोडेसे लाल झाले की लगेच तीळ पण आपल्याला काढून घ्यायचे। या पद्धतीने आवाज आला भाजल्या गेले की हे पण आपल्याला काढून घ्यायचे। तीळ भाजून झाले की आपल्याला लगेच लसूण भाजून घ्यायचं आहे। लसूण पण भाजून झाला की आपल्याला तो पण या ताटामध्ये काढून घ्यायचा आहे। आता आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे, त्यासाठी पहिले थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि हा सगळा कांदा आपल्याला या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। सोनेरी रंगावरती हा कांदा असा परतून झाला की आपल्याला तो सेपरेट डिश मध्ये काढून घ्यायचा आहे। आता हे सर्व भाजलेलं साहित्य आपल्याला एक एक करून मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे। त्यासाठी मी पहिले तीळ वाटून घेतेय। या पद्धतीने आपले तीळ वाटून झाले की हे आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला लगेच खोबरं पण बारीक करून घ्यायचंय, ते पण मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते। खोबरं पण आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आणि ते पण ह्याच ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला शेंगदाणे पण बारीक वाटून घ्यायचे। शेंगदाणे पण आपल्याला असे जाडसरच वाटून घ्यायचे आणि ते पण आपल्याला याच ताटामध्ये काढून घ्यायचे। आता लसूण पण आपल्याला ह्याच भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यायचंय। लसूण पण असा बारीक करून झालं की तो पण आपल्याला ह्याच ताटामध्ये काढून घ्यायचंय। हे सगळं वाटून झालं की हे सर्व मसाले आपल्याला या ताटामध्ये टाकून घ्यायचे। सगळ्यात पहिले आपण तळून घेतलेला कांदा यामध्ये टाकून घेणार आहे। त्यानंतर हळद, त्यानंतर लाल तिखट, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, धना पावडर आणि चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं तेल। हे सर्व साहित्य आपल्याला आता हातानेच एकसारखं मिक्स करून घ्यायचे। अशा पद्धतीने एकसारखं मिक्स करून आपल्याला हे सारण तयार करून घ्यायचंय। जर तुम्ही पुढच्या ऑर्डर घेणार असाल तर ह्या प्रमाणाचा तुम्हाला उपयोग होईल आणि जर तुम्ही घरगुती बनवणार असाल तर हे सर्व प्रमाण तुम्हाला अर्ध घ्यायचे। फक्त तुम्ही जर ह्या वड्यांच्या ऑर्डर घेणार असाल तर सारण जास्तीचं बनवून ठेवलं तरी चालेल। फक्त बेसन बनवताना ते 2 वेळेस बनवून घ्या, कारण बेसन जर थंड झालं तर त्याच्या व्यवस्थित वड्या थापल्या जाणार नाहीत। चला तर या वड्यांसाठी लागणारे बेसन कसं बनवायचे ते बघूयात। त्यासाठी मी इथे 7-8 हिरव्या मिरच्या, थोडासा लसूण आणि अर्धा चमचे जिरे आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यात चांगले बारीक वाटून घ्यायचे। हे वाटण बनून झालं की आपल्याला एक कढई गरम करायला ठेवायची। कढई गरम झाली की यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं। तेल टाकून झालं की लगेच आपल्याला हिंग टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला हळद टाकून घ्यायची
आणि हे जे हिरवं वाटण आपण बनवून घेतलं होतं ते पण आपल्याला यात टाकून घ्यायचं. थोडंसं हे वाटण परतलं गेलं की आपल्याला यामध्ये 1.5 वाटी पाणी टाकून घ्यायचंय. यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय. याला चांगली उकळी आली की झाकण काढून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला बेसन पीठ टाकून घ्यायचंय. इथे मी 1 वाटी भरून बेसन पीठ घेतलंय आणि 1.5 वाटी पाणी घेतलंय. हे बेसन आपल्याला एकसारखं हलवत गिठुळ्या होऊ न देता चांगलं मिक्स करून घ्यायचं. एक 4 ते 5 मिनिटं चांगलं मिक्स करून झालं की याच्यावरती झाकण ठेवायचं आणि परत 5 मिनिटाला चांगली एक वाफ येऊ द्यायची. आता आपलं बेसन पण बनून झालंय. फक्त बेसन बनवताना इथं चाळलेलंच बेसन पीठ वापरा, म्हणजे याच्या गाठी बनणार नाहीत. आता बेसन बनून झालं की आपल्याला लगेच याच्या वड्या तयार करायला घ्यायच्या. त्यासाठी मी इथे एक सुती कॉटनचा कपडा घेतलाय ओला करून. आता यावरती आपल्याला बेसन टाकून घ्यायचंय. त्याआधी आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं. याला तेल लावून झालं की लगेच आपल्याला थोडंसं ओलं खोबरं यावरती टाकून घ्यायचंय आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि लगेच आपल्याला हे बेसन याच्यावरती टाकून घ्यायचं. हाताला पाणी लावून हे आपल्याला बेसन सगळीकडे एकसारखं असं पांगून घ्यायचं आणि यावरती आपल्याला आता सारण टाकून घ्यायचंय. अशा पद्धतीने हे सर्व सारण आपल्याला व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आणि आता आपल्याला याचा रोल करायला घ्यायचंय. रोल बनून झाला की आपल्याला दोन्ही हातांनी हे चांगलं प्रेस करून असं दाबून घ्यायचं, म्हणजे याला माशाचा आकार येतो. यामुळेच याला मासवडी असं म्हणतात. असं दाबून घेतलं की ह्याच्या दोन्ही कडा आपल्याला चांगल्या पॅक करून घ्यायच्या. तर अशा पद्धतीने आपल्या वड्या बनवून तयार झाल्या. इथे फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची की बेसन आपल्याला थंड होऊ द्यायचं नाही आणि जर थंड झालं तर परत त्याला पाण्याचा एक शिपका देऊन थोडंसं गरम करून घ्यायचं आणि मग त्याची वडी थापायला घ्यायची. शक्यतो तर 2 बॅचमध्येच बेसन बनवा आणि त्यानंतर वड्या बनवा. आता ह्या वड्यांसाठी आपल्याला झणझणीत असा रस्सा बनवायला घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे पॅन गरम करायला ठेवलाय. तर इथे रस्स्यासाठी आपल्याला वाटण बनवून घ्यायचे. त्यासाठी मी पॅनमध्ये 2 चमचे हरभरा डाळ टाकली आहे, त्यानंतर 2 चमचे धने टाकले आहेत आणि 2 चमचे बाजरी टाकली आहे. आपल्याला हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचंय. हे थोडंसं भाजत आलं की लगेच आपल्याला यामध्ये खोबरं पण टाकून घ्यायचंय. इथे मी अर्धी वाटी खोबरं घेतलंय किसून. हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र असं भाजून घ्यायचं. हे थोडंसं भाजत आलं की यामध्येच आपल्याला थोडंसं लसूण टाकून घ्यायचंय आणि थोडंसं अद्रक पण टाकून घ्यायचंय. हे थोडंसं परतून झालं की यामध्ये आपल्याला लगेच 2 तमालपत्र पण टाकून घ्यायचे. आता हे चांगलं सोनेरी रंगावरती परतलं की आपल्याला हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं. यामध्ये लगेच आपल्याला कांदा पण परतून घ्यायचा आहे. इथे मी 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेत बारीक चिरून. ते आपल्याला थोडंसं तेल टाकून परतून घ्यायचे.
कांदा पण असा चांगला भाजून झाला की आपल्याला एका डिशमध्ये थंड करण्यासाठी काढून घ्यायचं. आता हे सर्व साहित्य थंड झालं की आपल्याला मिक्सरमधनं याचं चांगलं बारीक असं वाटण करून घ्यायचं. फक्त वाटताना यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची. अशा पद्धतीने आपलं वाटण बनून झालं की आपल्याला हे परतून घ्यायचंय. त्यासाठी मी इथे एक पातेलं गरम करायला ठेवलंय. त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचंय. तेल टाकून झालं की आपल्याला हे सगळं वाटण परतवण्यासाठी यामध्ये टाकून घ्यायचंय. यामध्येच आपल्याला थोडीशी हळद टाकून घ्यायची. लाल तिखट, इथे मी 2 चमचे लाल तिखट घेतलाय आणि 4 चमचे इथं कांदा लसूण मसाला घेतलाय घरी बनवलेला. हे सगळं आपल्याला एकसारखं हलवून घ्यायचं आणि चांगला हा मसाला तेल सुटोपर्यंत परतून घ्यायचा. असं तेल सुटलं मसाल्याला की आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचंय. आता इथे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून आपल्याला मावेल तितकं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं. आता इथे चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचे. ह्या रशाला थोडीशी उकळी आली की ह्या ज्या वड्या तयार झालेल्या आहेत त्याच्या ज्या साईडच्या किनार आहेत त्या थोड्याशा कट करून आपल्याला या रशामध्ये टाकून घ्यायच्या. म्हणजे ह्या रशाला पण छान अशी चव येते आणि एकसारखा आपला रसा घट्ट होतो. आता आपल्या रशाला चांगली उकळी येते तोपर्यंत आपण वड्या कट करून घेऊयात. अशा पद्धतीने आपल्या मासवड्या तयार करून झाल्या आणि इकडे झणझणीत असा रस्सा पण तयार करून झालाय. आता आपण सर्व करायला घेऊयात. ज्या दिवशी तुम्हाला झणझणीत काहीतरी खायचंय पण नॉनव्हेज नकोय त्या दिवशी ही मासवडी थाली एकदा नक्की ट्राय करून बघा. कशी झाली ते कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच पारंपरिक रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.